प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण बदले सर यांना अशी विनंती करते की आपल्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त कराव्या. सन्माननीय मंच आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्वजण, ज्यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते सुखदेव क्षीरसागर सर, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचा सर्व परिवार आणि उपस्थित आपण सर्वजण. वक्ता कुठल्या वेळेला बोलायला उभा राहतो यावर देखील त्या वक्त्याचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. तोच खरा श्रेष्ठ वक्ता असतो ज्याला श्रोत्यांच्या मनामध्ये विचारांचं बीज पेरता आलं पाहिजे आणि मस्तकामध्ये विचारांचं बीज आणि हृदयामध्ये मला असं वाटतं की त्याच प्रकारचा विचार टाकता आला पाहिजे. आता ती काही मनस्थिती आपली नाहीये, परंतु आता बोलत असताना एकाच गोष्टीवर बोलून मी थांबणार आहे. मी आता बॅनर वाचत होतो आणि बॅनरवरती सरांचं नाव दिसलं, सुग्रीव ज्ञानोबाराव क्षीरसागर. एवढ्या शब्दावरती बोलून मी थांबणार आहे. तसा या विषयावरती रेड्डी सरांनी थोडासा स्पर्श या ठिकाणी सुग्रीव या शब्दावरती केलेला आहे. सुग्रीव या शब्दाचा जर आपण विग्रह केला, सु म्हणजे चांगली आणि ग्रीव म्हणजे मान. चांगली मान त्याला सुग्रीव असं म्हणतात आणि हा संदर्भ रामायणामध्ये येतो. मराठी अशी एक भाषा आहे की तिला आपल्याला जसं वाटेल तसे शब्दाचे आपल्याला वापर करता येतात. इथं मान हा शब्द या मानेशी जरी आला असला तरी मी इथंही घेणार आहे की ज्यांचा समाजामध्ये चांगला मान आहे असे जर कोण असतील तर तेही सुग्रीव आहे. कारण स्टाफ मध्ये अत्यंत चांगला मान, पाहुण्यांच्या मध्ये अत्यंत चांगला मान, एवढंच नाही तर समाजामध्ये त्यांचा चांगला मान, असं आपल्या नावाला सार्थक करण्याचं काम काही माणसं करत असतात. त्यामध्ये सुग्रीव क्षीरसागर सरांचा नावाला त्यांनी सार्थ केले असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाभारत आणि रामायण ही दोन या देशातली अत्यंत आपल्या सगळ्यांच्या वरती प्रभाव करणारी महाकाव्य आहे. ज्यामध्ये रामायणामध्ये वाल्मिकी रामायण असेल, कंब रामायण असेल, भावार्थ रामायण असेल, ज्यामध्ये सुग्रीवाचा उल्लेख येतो आणि सुग्रीवांची जी वैशिष्ट्ये आहेत ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. तर मी सांगणार नाही, पण 2-3 वैशिष्ट्ये या सुग्रीवांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सुग्रीवांचं पहिलं वैशिष्ट्य जर आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळत असेल तर मैत्री भाव. आपल्याला माहिती की मित्र कसे असावेत. आता मैत्रीवरचा मी 5-6 व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदले युट्यूबवर टाकलेले आहेत. मैत्र जीवांचे या शब्दावर रसायनाचे मी बोलत असताना किंवा सेवानिवृत्ती या शब्दावरती जवळपास मी एक व्हिडिओ 40-45 मिनिटाचा टाकलेला आहे. मैत्री म्हणजे असा आहे मित्रा, त्यात थोडंसं झिजावं लागतं. पावसाचं गाणं म्हणायचं असेल तर त्यात थोडंसं भिजावं लागतं. मित्र कसा असावा, मैत्री कसे असावी हे जर शिकायचं असेल तर मला असं वाटतं की रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांची आणि सुग्रीवाची मैत्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाभारतामध्ये तुम्हाला कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री माहिती आहे. महाभारतामध्ये कृष्ण आणि सुदामेची मैत्री तुम्हाला माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्ञानेश्वर आणि नामदेवांची मैत्री तुम्हाला माहिती आहे. तशी मैत्री कशी असावी हे जर शिकायचं असेल तर सुग्रीव क्षीरसागर सरांकडनं शिकावं. आपल्या मित्राच्या कार्यक्रमासाठी कल्याण सर इथं येतात, स्वतः तिथं माईक सगळं ऍडजस्टमेंट करतात. म्हणजे किती चांगली मैत्री आहे बघा. थोरवे सरांची आणि त्यांची मैत्री केवळ त्यांनी 4-5 लोकांशी केली असं म्हणत नाही मी. मैत्र जीवांचे हा पसाया गाण्यातला शब्द सार्थ करण्याचं काम या सुग्रीवांनी, त्या सुग्रीवाचा मैत्रीचा गुण आपल्या आयुष्यामध्ये उतरविलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मैत्री जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांनी केलेलं आहे. माझी आणि त्यांची मैत्री एका दृष्टीने होती की तेही माळकरी होते, मीही माळकरी आहे. तेही वारकरी संप्रदायावरती प्रेम करतात, मीही वारकरी संप्रदायावरती प्रेम करतो. आमचे पदमार सावकार, आम्ही दोघंच माळकरी आमच्या स्टाफ मध्ये होतो आणि एक वेगळं नातं ज्याला बादरायण संबंध म्हणतात. आता हे बादरायण म्हणजे काय ते सांगत नाही, कारण मॅडमने माझे कान टोचलेले आहे की वेळेचं भान आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर मला त्यांच्याबद्दलची एक आस्था वाटायची. मी जेव्हा या महाविद्यालयामध्ये प्राचार्य झालो, माझी इच्छा होती की सगळं धार्मिक आध्यात्मिक साहित्य आपल्या लायब्ररीमध्ये आलं पाहिजे. UGCचे पैसे आले, क्षीरसागर सरांना म्हणालो आपल्याला ग्रंथ घ्यायचे. सरांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, म्हणलं सर आपण आता रामायण घेऊ, महाभारत घेऊ, उपनिषद घेऊ, जे जी काही महत्वाचे ग्रंथ आहेत ते आणूया. आणि मला अभिमान वाटतो की सांगितल्याबरोबर सरांनी इतकी धार्मिक ग्रंथ इथं आणली. आज जे मी माझ्या युट्यूबवर 700 व्हिडिओ टाकले त्यापैकी 500 व्हिडिओ जर कुणामुळे निर्माण करता आले असतील तर ते क्षीरसागर सरांमुळे.
माने सरांनी आता सांगितल्याप्रमाणे कोणताही ग्रंथ मागायला क्षीरसागर सरांकडे जावं. सर जेवायला जरी बसले असले तरी जेवता जेवता माणसाची जर गडबड असेल तर जेवण बाजूला सारून कुटुंबाचं ते ग्रंथ त्या व्यक्तीला दिल्याशिवाय जेवत नव्हते. यापेक्षा आणखीन ग्रंथांची निष्ठा काय असू शकते. मला असं वाटतं की हा एक गुण आपण त्यांच्याकडनं घेण्यासारखा. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की सुग्रीवाकडनं घेण्यासारखी म्हणजे सुग्रीवाच्या ठिकाणी स्वामी निष्ठा होती. प्रभू रामचंद्रांच्या प्रती किती स्वामी निष्ठा आहे. संत तुकाराम महाराजांचा एक फार अभंग प्रसिद्ध आहे ज्याच्यावरती मी सुरुवातीला बरीच कीर्तन सुद्धा केलेली आहे. मला तो आवडतो अभंग. त्या अभंगाचं ध्रुपद आहे की हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. देवाची पूजा म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. आणि त्याचं पहिलं कडवं आहे स्वामी काज गुरु भक्ती. ज्या माणसाला स्वतःच्या स्वामी बद्दलचं प्रेम असतं, ज्या माणसाला स्वतःच्या गुरु बद्दलचं प्रेम असतं, हे प्रेम असणं म्हणजेच खऱ्या अर्थानं देवाची पूजा आहे. आमच्या क्षीरसागर सरांकडे तुम्ही बघा, सरांनी संस्थेची कधीही प्रतारणा केलेली नाहीये. या महाविद्यालयामध्ये मी 5 वर्ष प्राचार्य होतो. केंद्रे सर 5 वर्ष प्राचार्य होते, थोरवे सर प्राचार्य होते, वंजे सर प्राचार्य होते, आता आमचे राठोड साहेब प्राचार्य आहेत. माझा तरी स्वतःचा असा अनुभव आहे की त्या खुर्चीवर बसलेला माणूस भले कुणी असो, त्या माणसांच्या प्रतीची निष्ठा आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते क्षीरसागर सरांकडून शिकावं. मी कधीही प्राचार्य असताना त्या लायब्ररीच्या समोर दिसलो की सर अर्ध्या मिनिटामध्ये खुर्चीवरून उठायचे, या साहेब या साहेब साहेब या साहेब या साहेब. आणि जोपर्यंत प्राचार्य त्या ग्रंथालयाच्या बाहेर जात नाहीये तोपर्यंत क्षीरसागर सर त्या खुर्चीवर बसलेले आम्ही कधीच बघितले नाही. ही जी स्वामी निष्ठा आहे संस्थेच्या बद्दल असेल, जे कोणी प्रमुख असतील त्याबद्दलची स्वामी निष्ठा जशी त्या क्षीरसागरामध्ये सुग्रीवांच्याकडे होती तशी इथे आपल्याला पाहायला मिळते. सुग्रीव या शब्दावर आपल्याला कितीतरी वेळ बोलता येण्यासारखं आहे. त्यांच्या पुढे वडिलांचं नाव आहे ज्ञानोबाराव. खरं तर ते नाव ज्ञानोबा असेल, अपभ्रंश होऊन खेड्यामध्ये त्याला ज्ञानोबा म्हटलं गेलंय. आणि क्षीरसागर सरांचं ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती खूप प्रेम आहे, कारण त्यांनी ज्ञानेश्वरी जगताना मी बघतोय. आणि तिसरं जे त्यांचं आडनाव आहे साहेब ते आहे क्षीरसागर. आणि पुराणामध्ये उपमन्यूचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उपमन्यूसाठी त्या विष्णूनं क्षीराचा समुद्र बनवला. क्षीर म्हणजे दूध आणि समुद्र म्हणजे दुधाचा समुद्र बनवला. आणि अशाच पद्धतीचा दुधाचं दूध म्हणजे काय तर माऊलींची एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते आविरुनी गोचिड, अशुद्ध काय शेवी. अशी फार चांगली ओवी आहे. आणि त्याप्रमाणे दुधाचं वैशिष्ट्य काय तर दूध हे गोड असतं. आमच्या क्षीरसागर सरांच्या अन्नावामध्ये क्षीर आहे. क्षीर म्हणजे दूध, दूध म्हणजे गोड. किती गोड स्वभाव आहे यांचा. विनोदानं बोलतो बरं क्षीरसागर सर, एवढा गोड स्वभाव आहे. कणकुटे सरांना, मॅडम आम्ही एका गाडीमध्ये येतो, पी आर शिंदे सरांना माहिती आहे, कधी कधी ह्या गोड स्वभावामुळं ते बिना डब्याची यायचे, डबा घेऊन यायचे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणायचं सर डबा, थोडासा वेळ होत होता म्हणून आलो मी. किती गोड स्वभाव आहे का बघा. एवढा गोड स्वभावाचा हा माणूस की आपल्या घरच्यांना सुद्धा शब्दानं दुखवायचं नाहीये. हे माऊलींचे जे शब्द आहेत ना, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही ओवी जर खऱ्या अर्थानं कुणाच्या जीवनाला लागू होत असेल तर ती क्षीरसागर सरांच्या जीवनाला लागू होते. मी बोलत असताना त्यांच्या ससुरजी त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. आपल्या जावयाचं कर्तृत्व सासऱ्यांना बघायला मिळावं, आई वडिलांना बघायला मिळावं, त्यांची आई देखील इथे उपस्थित आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण खरंच कुठला नाहीये. तुम्हाला खूप चांगले जावई मिळाले. नाहीतर मी आईवर बोलतो साहेब, आणि आईवर बोलताना नेहमी सांगतो आजकालची मुलं एवढी बिघडलीत की एक जण मला म्हणाला भाषण संपल्याच्या नंतर की आजकालची मुलं एवढी बिघडलीत म्हणाले सर सगळं सासरवाडीच ऐकून वागायले. पण खरं सांगू का म्हणाले सर आमचे जावई फार चांगले, मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. असं बऱ्याच वेळेला अनुभव येतो. परंतु क्षीरसागर सरांनी आपली सासरवाडी असेल, आपले भाऊबंद असेल, त्यांच्या गावी सुद्धा मी जाऊन आलोय. सगळ्यांचे अत्यंत मला असं वाटतं की दुधाचा जो गोडपणाचा गुण आहे तो त्यांच्या ठिकाणी आहे. दुधाचं दुसरं वैशिष्ट्य आहे पावित्र्य. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, क्षीर या शब्दावर मी बोलतोय. आणि तुम्ही बघितलं गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या गळ्यात माळ असते त्याच्या चित्तात गाळ नसतो.
असं सांगितलं जातं. ज्यानं वाचली तुकारामांची गाथा त्याचा ठिकाण्यावर येतो माथा असं आपण म्हणतो. तर या प्रकारचं पावित्र्यपूर्ण जीवन क्षीरसागर सरांनी आपल्या आयुष्यामध्ये जगलेलं आहे आणि म्हणून तो पावित्र्य देखील त्यांच्या ठिकाणी आपल्याला नेहमी बघायला मिळतं. आणि दुधाचं शेवटचं तत्व क्षीर याबद्दल सांगून थांबतो. दुधाचं तिसरं तत्व असतं ते म्हणजे पोषकत्व. दुधामुळे आपल्याला पोषकत्व प्राप्त होतं. आणि क्षीरसागर सरांनी आमच्यासारख्या कितीतरी ज्ञानार्थी लोकांना ज्ञानाचं पोषण करण्यासाठीचं प्रोत्साहन दिलेलं आहे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की जेव्हा जेव्हा ग्रंथ हवे असतील, जेव्हा जेव्हा एखादा माणूस ज्ञान मिळवण्याच्या लालसेने त्यांच्या समोर आला, तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचं समाधान करून त्याला ज्ञानाच्या दृष्टीनं पोषक बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी एका ठिकाणी वाचलं होतं की वृत्तीने समाधानी आणि विचारानं श्रीमंत बनायचं असेल तर आपण ग्रंथमैत्री केली पाहिजे. आणि ही ग्रंथमैत्री आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करणाऱ्या या क्षीरसागरांच्या आणि सगुरूंच्या नावाला खऱ्या अर्थानं त्या ज्ञानोबाराव आणि ज्ञानेश्वरांनी जे सार्थक नाव ठेवलं त्याला सार्थ करण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांच्याप्रती त्यांच्या भविष्याबद्दल निश्चितपणे ईश्वराकडं त्यांचं आयु आरोग्य अबाधित राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आल्यापासून एक गोष्ट मात्र मला खटकली, त्याच्याबद्दल थोडंसं बोलून थांबतो. खटकली यासाठी की आमचे बरेच सहकारी आज इथं सेवानिवृत्तीच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आज गुरुवारचा दिवस आहे. मग चहा घेताना मी म्हणालो दोघं चौघांना की सर आज गुरुवार आहे, तुम्ही या ड्रेसमध्ये कसं काय आलं? विनोदानं म्हणालो आणि गळ्यामध्ये आता तुम्हाला गळ्यात टाकता येणार नाही पण गणवेश घालून यायला काय हरकत आहे? तर आपण हे जे संस्कार आहेत जे की आपल्यावर झालेले आहेत ते संस्कार मला असं वाटतं कोटरवार सर तुमच्यावर आमचा हक्क आहेच कारण तुम्ही संस्थेचे सदस्य आहात. तर हे जे आपल्या संस्थेने केलेले संस्कार आहेत त्या संस्काराचा परिपाक म्हणूनच वंजे सरांसारखं इतकं वय झालेलं असताना देखील काल बोलत होतं सर म्हणाले की मला निमंत्रण आहे मी येणार आहे. क्षीरसागर सरांवर असलेले प्रेम, या संस्थेबद्दल असलेली निष्ठा, बोडके सर असलेली ही सगळी मान्यवर मंडळी इथं उपस्थित झाले. माझे सर्व जुने सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. धन्यवाद सर. अगदी आपल्याला तहान भूक विसरायला लावणारे हे भाषण होतं. ते पट्टीचे वक्ते आहेत म्हणूनच आम्ही